नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सीमा सुरक्षा दल, ज्याला आपण बोलतो BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, याच्यामध्ये पहिल्या महिला स्नायपर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सुमन कुमारी असं त्यांचं नाव आहे. त्या या ठिकाणी BSF मध्ये पहिल्या महिला स्नायपर बनलेल्या आहेत. जसं की तुम्हाला माहित आहे, संध्याकाळी 7:30 वाजताची सिरीज आपण परत एकदा या ठिकाणी सुरू केलेली आहे. या 7:30च्या सिरीज मध्ये आपण काय करतो, ज्या पण टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतो त्याची तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट करायची असते की सर पुरस्कारावरती व्हिडिओ बनवा, सर निर्देशांकवरती व्हिडिओ बनवा, सर नियुक्त्यावरती व्हिडिओ बनवा. अशा प्रकारच्या कमेंट जर तुम्ही केल्या तर मला लक्षात येतात की या टॉपिक वरती विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिजे आहे. बरोबर, तर याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे 7:30 वाजता मागच्या 3-4 दिवसांमध्ये. कशावरती? तर ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये, राज्यांमध्ये, दलांमध्ये प्रथम महिला या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे. या ठिकाणी संध्याकाळची 7:30ची सिरीज दररोज न चुकता या ठिकाणी पाहायला सुरुवात करा. 2024 मध्ये कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा, नक्कीच ही सिरीज तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे, 1 मिनिट तुमचा एक्स्ट्रा घेतला त्याच्याबद्दल माफी असावी. पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? इंटरनॅशनल वुमन डे दरवर्षी केव्हा असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 8 मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं थीम काय आहे तर लिहून घ्या, इन्व्हेस्ट इन वुमन, ॲक्सलरेट प्रोग्रेस. अशा प्रकारची थीम आहे या वर्षीसाठी. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, अहवाल आहे, निर्देशांक आहे. महिला, व्यवसाय आणि कायदा या अहवाल 2024 नुसार भारताचं या अहवालामध्ये कितवं स्थान आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 113वं स्थान आहे. 2-3 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. हा जागतिक बँकेचा 190 अर्थव्यवस्थांमध्ये महिलांच्या आर्थिक संधीसाठी सक्षम वातावरण मोजणारा निर्देशांक आहे. दुसरा पॉइंट, याच्यामध्ये 0 ते 100 अशा प्रकारे स्केलमध्ये हा कायदा या ठिकाणी मोजला जातो. या स्केलवरती कायदे आणि नियम महिलांच्या आर्थिक संधीवरती कसा परिणाम करतात हे निर्देशांक मोजतो. ज्या ठिकाणी निर्देशांकमध्ये जर 100 स्केल येत असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी समान कायदेशीर अधिकार आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या, या अहवालामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये 8 वेगवेगळ्या संबंधित क्षेत्रांच्या यादीमध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आले आहेत. हे 8 संबंधित क्षेत्र कोणकोणते आहेत? गतिशीलता, कार्यस्थळ, वेतन, विवाह, पालकत्व, उद्योजकता, मालमत्ता आणि पेन्शन अशा प्रकारचे 8 विभाग या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये या अहवालामध्ये 190 देशांच्या यादीमध्ये आपल्या प्यारा भारताचा 113वा क्रमांक आहे. दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या निर्देशांकाबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की सर्व समावेशकता निर्देशांक मध्ये या ठिकाणी 117वा क्रमांक आहे. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये आहे 103. जागतिक युनिकॉर्न रँकिंग मध्ये आहे 3रा.
जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये आहे 149, माफ करा 49वा आहे. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये आहे 7वा. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये आहे 4था. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये आहे 93. लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये आहे 41. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये आहे 42 आणि महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये आहे 113वा. जसं की मी तुम्हाला सांगितलंय 7.5ची सिरीज काल रात्री 7:30 वाजता ऑलरेडी महत्वाचे निर्देशांक, त्याच्यामध्ये अव्वल देश कोणता आहे आणि भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती सेपरेट काल रात्री 7:30ला व्हिडिओ टाकलेला आहे. वेळात वेळ काढून तो व्हिडिओ अवश्य पाहून आणि वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न क्रमांक 3. भारताच्या जनऔषधी उपक्रमामध्ये सामील होणारा पहिला देश कोणता आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मॉरिशस काय आहे? फर्स्ट कंट्री टू जॉईन अवर जनऔषधी इनिशिएटिव्ह, म्हणजेच भारताच्या जनऔषधी उपक्रमामध्ये सामील होणारा पहिला देश या ठिकाणी ठरला आहे मॉरिशस. याचा अर्थ काय होतो मग? याच्यामध्ये सामील झाल्यास काय होतं तर ज्या काही या ठिकाणी मेडिसिन तयार होतात, जेनरिक मेडिसिन आपल्या भारतामध्ये, त्या या ठिकाणी बेटर क्वालिटीच्या आणि व्यवस्थित दरामध्ये त्या देशाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असतात. या ठिकाणी लगेच मग आपण काय करूया, ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. देशातील पहिले ड्रोन पोलीस पथक स्थापित झाले तामिळनाडूमध्ये. पहिली सहकारी संचलित सैनिक शाळा गुजरात. पहिले वैदिक थीम पार्क नोएडा उत्तर प्रदेश. पहिले विमा उतरवलेले गाव मुखरा तेलंगणा. पहिले कार्बन फ्री विलेज भिवंडी. पहिला ट्रान्सजेंडर जन्म प्रमाणपत्र जारी झाला राजस्थानमध्ये. 100% रेल्वे विद्युतीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य हरियाणा. आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य राजस्थान. पहिले महिला पोलीस ठाणे कारगिल. पहिली ऑनलाईन गेमिंग अकादमी मध्य प्रदेश आणि मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना नुकतीच कोणी जाहीर केलेली आहे? पहा, कन्फ्युजन होईल. आपण काल पण एक योजना पाहिली आहे, इंदिरा अम्मा आवास योजना. ती कुठली होती तर ती होती तमिळनाडू राज्याच्या अंतर्गतची. ती कशासाठी होती तर घर बांधण्यासाठी होती. ज्याच्याकडे रिकामा प्लॉट आहे त्याच्यामध्ये, ज्याच्याकडे भूखंड आहे रिकामा, त्याच्यासाठी या ठिकाणी निधी देण्यात येत होता घर बांधण्यासाठी. आणि ही काय आहे? इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना. तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लिहून घ्या याच्या मागचा उद्देश काय आहे तर याच्यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये 18 वर्षांवरील महिलांना 1,500 रुपयाची मासिक आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण हिमाचल प्रदेश बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली आणि सिंबल बारा. आणि 3 महत्वाचे धरण आहेत, पांडोह, चमेरा आणि नाथपा जाकरी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. नुकताच जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे राज्य या ठिकाणी प्रथम या ठिकाणी ठरलं आहे कशासाठी? जागतिक बँकेचे जे काही हवामान निधी प्राप्त करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. कार्बन आणि हवामान लवचिक गुंतवणुकीला समर्थन देणारी आर्थिक यंत्रणा तयार करून अक्षय ऊर्जेचा अवलंब करण्याकडे म्हणजेच रिन्युएबल एनर्जीकडे या ठिकाणी वळण्यासाठी गोव्याच्या प्रयत्नांना सामोरे जाणे हा याच्या मागचा मेन काय आहे? उपक्रमाच्या मागचा मेन उद्देश आहे. तर अशा प्रकारे जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे गोवा. जागतिक बँकेचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला. तर लगेच जागतिक बँक वर्ल्ड बँकेबद्दल चर्चा करूया. या बँकेची स्थापना झाली जुलै 1944ला. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. अध्यक्ष आहेत अजय बंगा. कार्यकारी संचालक आहेत राजेश खुल्लर. MD आणि CFO आहेत अंशुला कांत. मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत टोटल 189. पुढचा प्रश्न क्रमांक 6. US गोल्फ असोसिएशनने बॉब जोन्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टायगर वुड्स असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी बॉब जोन्स अवॉर्डने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे. कोणी तर US गोल्फ असोसिएशनने, ज्याला आपण बोलतो USGA युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशन. 2 पॉइंट लिहून घ्या. हा पुरस्कार युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशन द्वारे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. या ठिकाणी हे जे काही टायगर वुड्स आहेत हे 15 वेळा प्रमुख चॅम्पियन बनलेले आहेत आणि 9 वेळा USGA चॅम्पियन या ठिकाणी बनलेले आहेत आणि त्यांना या अवॉर्डने सन्मानित करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
पुढचा प्रश्न 7व्या नंबरचा, कोणत्या राज्यातील प्रसिद्ध कटक रूपा तारकासी म्हणजेच सिल्वर फिलिग्री यांना या ठिकाणी जीआय टॅग मिळवलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसा राज्याच्या अंतर्गत हा एक प्रोडक्ट आहे सिल्वर फिलिग्री किंवा कटक रूपा तारकासी असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर या प्रोडक्टला जीआय टॅग सर्टिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक बी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, अझरबैजान नावाचा देश आहे, त्या देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इल्हाम अलिएव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? इल्हाम अलिएव असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी अझरबैजानचे नवीन राष्ट्रपती प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाचा देश आणि त्या देशाचे बदलण्यात आलेले नवीन अध्यक्ष याच्याबद्दल प्रश्न आहे. तर लगेच 2023-24 मध्ये या ठिकाणी देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी अध्यक्ष बदलण्यात आले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की अमेरिकेचे आहेत जो बायडन, पाकिस्तानचे नवीन अध्यक्ष बनले आहेत, राष्ट्रपती बनले आहेत आरिफ अलवी, मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली, इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी, काँगोचे आहेत फेलिक्स शिशकेडी, इंडोनेशियाचे आहेत प्रबोवो सुबियांतो, अझरबैजानचे आहेत इल्हाम अलिएव आणि हंगरीचे आहेत तामस सुलिओक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, भारतातील पहिले रेडी टू सर्व RTS रेडी टू सर्व ड्रॅगन फ्रूट पेय तयार करण्याचे श्रेय कोणाला जाते? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIHR म्हणजेच काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च. बरोबर, तर यांना या ठिकाणी श्रेय जातं. कशासाठी? भारतातील पहिले रेडी टू सर्व ड्रॅगन फ्रूट पेय तयार करण्यासाठी याचं श्रेय यांना जातं. बेवरेजेस यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत. जसं की आंब्यापासून माझा किंवा या ठिकाणी फ्रुटी तयार करण्यात येत असते, तसंच फणसापासून म्हणा किंवा या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट पासून म्हणा, तर अशा प्रकारचे पेय या ठिकाणी तयार करण्याचं श्रेय IIHR ला या ठिकाणी जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या राज्यामध्ये मार्च 2024 मध्ये विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही पुनर्विवाह असतात याच्यासाठी थोडंसं या ठिकाणी फायनान्शियल असिस्टन्स देण्यात येणार आहे, आर्थिक मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे झारखंड राज्य सरकारच्या माध्यमातून. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. झारखंडबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 साली. नवीन मुख्यमंत्री बनलेत चंपाई सोरेन, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बेटला, हजारीबाग आणि डालमा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, मॅथॉन, चंदिल आणि पंचेट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5,000 कोटी रुपयांचा सर्वसमावेशक कृषी विकास कार्यक्रम कोठे सुरू करणार आहेत? तर 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या युनियन टेरिटरीमध्ये, या केंद्रशासित प्रदेशाच्या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5,000 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक कृषी विकास कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, अलीकडेच पोस्टल मेलद्वारे मतदान करण्यासाठी केंद्र सरकारने किमान वयोमर्यादा किती निश्चित केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए 85 म्हणजेच 85 एवढी या ठिकाणी एज लिमिट निश्चित केलेली आहे. कशासाठी? तर पोस्टल मेलद्वारे मतदान करण्यासाठी. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट ही जी काही मेहनत आम्ही सुरू केली आहे मराठी भाषेमध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? भारत, श्रीलंका, बांगलादेश की भूतान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं देखील असणार आहे.